नमस्कार, मी पांडुरंग सर्वदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ, पिकांची माहिती, पिकावर येणाऱ्या कीड रोगांची माहिती याविषयी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पीक कापणी प्रयोग, आपल्या महाराष्ट्रामध्ये पीक उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठीचे जे प्रयोग राबविण्यात येतात ते प्रयोग राबवित असताना येणाऱ्या अडचणी, ते प्रयोग राबवत असताना गावाची निवड, सर्वे नंबरची निवड, प्लॉटची निवड, त्याबरोबरच प्रत्यक्ष प्लॉटची आखणी करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रामधील रँडम पद्धतीद्वारा उत्पन्नाचा अंदाज आणि आढावा काढण्यासंबंधीच्या प्रयोगाची कार्यपद्धती, पीक अंदाज सर्वेक्षण आणि त्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या प्रयोगाची कार्यपद्धती याविषयी आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पिकाच्या उत्पादनाची आकडेवारी हे राज्य सरकार तसेच केंद्र शासनास अनेक मूलभूत आणि धोरणविषयक बाबीसाठी आवश्यक असते. सन 1943 पूर्वी आणीबाणी पद्धतीत पिकाच्या उत्पन्नाचे अंदाज हे वैयक्तिक निर्णय आणि स्थानिक परिस्थिती यांच्या परिणामामुळे मिळवणे शक्य होत नव्हते. सन 1944-45 मध्ये भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये भात पिकावर रँडम पद्धतीचा या तत्वाचा वापर करून पिकाचे सरासरी उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी मार्गदर्शक योजना सुरू करण्यात आली आणि या अशा पद्धतीने काढलेला अंदाज हा वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असल्यामुळे पीक अंदाज काढण्याची ही पद्धत हळूहळू सर्व महत्त्वाच्या पिकासाठी लागू करण्यात आली. या योजनेचा म्हणजे पीक कापणी प्रयोगाचा उद्देश काय आहे? या पीक कापणी प्रयोगाचे उद्देश वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये राजस्व मंडळनिहाय, तालुकानिहाय, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील प्रमुख पिकाचे सरासरी उत्पन्नाचे अंदाज काढणे, निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांनी वापरलेल्या पीकनिहाय मशागती संबंधी तथा बियाणे, खते इत्यादी निविष्ठांचा वापर याबाबतची माहिती गोळा करणे, पिकांची नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी मागील 5 ते 7 वर्षाचे सरासरी उत्पन्नाची आकडेवारी शासनास उपलब्ध करून देणे, पीक विमा योजनेसाठी चालू वर्षी मिळालेल्या पिकाच्या हेक्टरी उत्पन्नाची मंडळनिहाय माहिती ही पीक विमा कंपनीसाठी कळविणे, हे वेगवेगळे या पीक कापणी प्रयोगामागचे उद्देश आहेत. आता गाव स्तरावर पीक कापणी प्रयोगाचे काम करणाऱ्या यंत्रणा या 3 आहेत. त्याच्यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद विभाग. याच्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पदनाम महसूल विभागामध्ये तलाठी, कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक आणि जिल्हा परिषदमध्ये ग्रामसेवक या तिन्ही ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांकडे या पीक कापणी प्रयोगाचे काम असते. आणि या पीक कापणी प्रयोगावर पर्यवेक्षण करण्याचे काम या तिन्ही यंत्रणांमधील वर्ग 1 आणि वर्ग 2 दर्जाचे अधिकारी हे पर्यवेक्षणासंबंधीची जी काही जबाबदारी आहे ती पार पाडत असतात. या पीक कापणी प्रयोगाचे सर्वेक्षण करण्यासाठी यामध्ये खरीप हंगामामध्ये भात, खरीप ज्वारी, खरीप भुईमूग, कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, तीळ, ऊस या पिकांचा समावेश होतो. यामध्ये त्या तालुक्यातील किंवा त्या जिल्ह्यातील त्या पिकाचे क्षेत्र विचारात घेऊन त्यानुसार त्या पिकाखालील पीक कापणी प्रयोग ठरवले जातात. रब्बी हंगामामध्ये रब्बी ज्वारी, गहू बागायत, गहू जिरायत, हरभरा, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांचा समावेश होतो आणि उन्हाळी हंगामामध्ये भुईमूग या पिकांचा पीक कापणी प्रयोगाच्या सर्वेक्षणासाठी समावेश केला जातो. आता पीक कापणी प्रयोगासाठी जेव्हा आपण गावांची निवड करतो तेव्हा महसूल मंडळामध्ये असलेल्या एकूण गावापैकी प्रत्येक वर्षी 20% गावांचा TRA योजनेअंतर्गत रँडम पद्धतीने निवडली जातात आणि अशा प्रकारे मंडळामध्ये जी काही गावं आहेत ती गावं 5 वर्षामध्ये 100% पूर्ण केली जातात. अशा निवडलेल्या गावांची यादी ही माननीय मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाकडून दरवर्षी जिल्ह्याला प्राप्त होत असते. त्यानुसार प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला तिन्ही यंत्रणाचे क्षेत्रीय पर्यवेक्षीय अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा स्तरावर प्रशिक्षण वर्ग आयोजित करून पीक कापणी प्रयोगासाठी गावे निश्चित करून त्याची यादी तयार करण्यात येते आणि निवडलेल्या गावामध्ये गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या पिकांची माहिती संबंधित मंडळाधिकारी यांच्याकडून मार्किंग करून मार्किंग प्रत घेण्यात येते. आता
पीक पाहणी कार्यक्रम. पीक कापणी प्रयोग राबविण्यासाठी पीक पाहणी कार्यक्रम हा खूप महत्त्वाचा आहे. निवडलेल्या गावामध्ये पीक कापणी प्रयोगासाठी सर्वे क्रमांक किंवा गट नंबरची निवड करण्यासाठी आपल्याला पीक पाहणी होणे आवश्यक असते आणि पीक पाहणी झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वे नंबरची निवड करणे सोयीचे होते. गावाची निवड झाल्याचे कळविल्यानंतर लगेच त्या गावातील पीक पाहणी ही प्राधान्याने पूर्ण करून संबंधित तलाठ्याने त्या पद्धतीने पीक पाहणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग आटोपल्यानंतर लगेच निवडून देण्यात आलेल्या गावास संबंधित तलाठ्याने भेट देऊन प्रायोगिक पिकाची पेरणी ही कमीत कमी 2 सर्वे नंबरमध्ये झालेली आहे किंवा नाही याची खात्री करणेही आवश्यक असते. जर असा पेरा झालेला नसेल तर त्या ठिकाणी पेरा नसल्याचा अहवाल, त्याला आपण NCR असेही म्हणतो, सादर करणे आवश्यक आहे आणि नवीन गावं बदलवून घेणे आवश्यक आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मंडळामध्ये जे काही पीकवार नेमून दिलेली प्रयोगाची संख्या आहे ती कमी न करता त्याचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असते. त्याच्यानंतर गावामध्ये जर पीक पेरा किंवा पीक नसेल तर त्याचा अहवाल देणे आवश्यक आहे. निवडलेल्या गावात जर पीक नसल्याचा अहवाल उशिरा पाठविला तर त्या गावाऐवजी दुसरे गाव बदलून देणे अशक्य होते. म्हणून वेळेतच जर NCR दिला तर त्या ठिकाणी आपण तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना जर सादर केला तर त्या ठिकाणी त्या गावाच्या यादीमधून ती गावे बदलून ताबडतोब घेणे आवश्यक असते. आणि सर्वच खरीप पिकाचे बाबतीत पीक नाही अहवाल हा 15 ऑगस्ट पूर्वी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सादर करणे आवश्यक असते. पीक कापणी प्रयोगासाठी सर्वे नंबरची किंवा गट नंबरची, आता गावाची निवड झाल्यानंतर आपण पीक कापणी प्रयोग राबविण्यासाठी त्या निवडलेल्या गावामध्ये सर्वे नंबरची किंवा गट नंबरची निवड करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच्यामध्ये सर्वे नंबरची निवड करण्यासाठी अ पद्धत आणि ब पद्धत या 2 पद्धतीचा वापर करून आपण त्या ठिकाणी सर्वे नंबरची निवड करतो. जर अ पद्धतीने आपण निवडायचे असेल तर त्या ठिकाणी निवडलेल्या गावामध्ये जर प्रायोगिक पिकाचा पेरा हा 200 पेक्षा कमी सर्वे नंबरमध्ये असेल व तेथील पीक पाहणीचे काम पूर्ण झाले असेल तर 2 सर्वे नंबर निवडण्यासाठी आपण त्या ठिकाणी अ पद्धतीचा वापर करू शकतो. जर गावामध्ये प्रायोगिक पिकाचा पीक पेरा हा 200 सर्वे नंबरपेक्षा जास्त असेल किंवा त्या ठिकाणी पीक पाहणीचे काम अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी आपण ब पद्धतीचा अवलंब करून आपण 2 सर्वे नंबर निवडण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. गट नंबर सर्वे नंबर निवडण्यासाठी जर अ पद्धतीचा वापर केला तर निवडलेल्या गावामध्ये सर्वप्रथम प्रायोगिक पिकाची पेरणी झालेल्या सर्वे नंबरची यादी ही चढत्या क्रमाने तयार करणे आवश्यक आहे आणि ती चढत्या क्रमाने तयार केल्यानंतर त्याला अनुक्रमांक देणे आवश्यक आहे. यानंतर यादीतील एकूण सर्वे नंबर किंवा गट नंबरच्या अंकानुसार रँडम पुस्तिकेतील नेमून दिलेल्या स्तंभावरून यादीतील अंतिम अनुक्रमांकाचे अंका एवढा किंवा त्याच्या आतील 2 रँडम नंबर आपण निवडायला पाहिजे. हे रँडम नंबर म्हणजेच उपरोक्त यादीतील अनुक्रमांक समजावे व त्या अनुक्रमांकाच्या समोर जे सर्वे नंबर किंवा गट नंबर नमूद असेल तोच सर्वे नंबर आपण त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगासाठी निवडणे आवश्यक आहे. गट नंबर सर्वे नंबर निवडण्यासाठी अ पद्धतीने आपण या पद्धतीने आपले सर्वे क्रमांक आपण चढत्या क्रमाने लावलेले आहेत आणि या ठिकाणी याचा जो काही सर्वात मोठा अंक आहे तो 43 अनुक्रमांक आहे. या 43 अनुक्रमांका एवढे किंवा त्याच्यापेक्षा लहान असे आपण त्या ठिकाणी रँडम निवडणार आहोत. रँडम नंबर वापरण्याची पद्धत. रँडम पुस्तिकेमध्ये नमूद असलेले रँडम नंबर हे 4 अंकी असतात आणि रँडमचे वाचन हे नेहमी डावीकडून उजवीकडे करणे आवश्यक असते. पिकाखालील एकूण सर्वे नंबरची संख्या ही जर 10 पेक्षा कमी असेल अशावेळी आपण सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडण्यासाठी 4 अंकी रँडम आकड्यातील डावीकडील एकच अंक 1 अंकी संख्या वापरतो. सर्वे नंबरची संख्या ही जर 10 ते 99 मधील असेल तर त्या ठिकाणी आपण 4 अंकी रँडम आकड्यातील डावीकडील 2 अंकी संख्या त्या ठिकाणी वापरतो. सर्वे नंबरची संख्या ही जर 100 ते 999 मधील असेल तर त्या ठिकाणी आपण 4 अंकी रँडम आकड्यातील 3 अंकी संख्या वापरतो आणि
सर्वे नंबर किंवा गट नंबरची संख्या जरी 1000 ते 9999 असेल तर त्या ठिकाणी 4 अंकी रँडम आकड्यातील डावीकडील 4 अंकी संख्या वापरतो. या पद्धतीने आपण स्तंभ नंबर 1 चा वापर करून सर्वे नंबर निवडण्यासाठी रँडम काढत आहोत. त्या ठिकाणी आपण आपले सर्वे नंबरची जी अनुक्रमांक आहे तो 2 अंकी असल्यामुळे आपण या ठिकाणी 2 अंकी अंकाचा विचार करणार आहोत. तर याच्यामध्ये स्तंभ नंबर 1 मध्ये पहिल्या रांगेमध्ये 3893 आहे. तर त्याच्यामधले डावीकडून पहिले 2 अक्षर 38 हा आपल्या जो सर्वोच्च अनुक्रमांक आहे त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून हा 38 आपण घेतो. त्याच्यानंतर आपण त्या स्तंभामध्ये दुसऱ्या रांगेवर गेलो तर तिथं 7030 आहे तर तो आपल्या 43 पेक्षा मोठा आहे म्हणून तो घेत नाही. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या रांगेवर गेलो तर तिथं 2952 या ठिकाणी डावीकडून 2 अंक 29 आहे. अशा पद्धतीने आपण 2 सर्वे नंबर निवडण्यासाठी पद्धतीमध्ये स्तंभ नंबर 1 चा वापर करून आपण सर्वे नंबरची निवड केलेली आहे. तर आपण जे चढत्या क्रमाने सर्वे नंबर लावले त्याच्यामध्ये 38 हा पहिला निघाल्यामुळे 38 क्रमांकावर असणारा प्लॉट हा पीक कापणी प्रयोगाचा पहिला प्रयोग होईल आणि या 38 अनुक्रमांकावर असणारा हा 170 सर्वे नंबर तो आपला पहिला प्रयोगाचा सर्वे नंबर होईल आणि त्याच्यानंतर आपण दुसरा सर्वे जो निवडला तो 29 अनुक्रमांकावरचा आहे तर तो 29 अनुक्रमांकावरचा 122 हा सर्वे नंबर हा आपला पीक कापणी प्रयोगाचा प्लॉट नंबर 2. अशा पद्धतीने आपण पद्धतीने 2 सर्वे नंबर निवडू शकतो. आता पद्धतीने सर्वे नंबर निवडण्यासाठी आपण त्या ठिकाणी निवडलेल्या गावामध्ये जर प्रयोगाचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जात असेल आणि त्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त सर्वे नंबरमध्ये त्याची लागवड होत असेल किंवा प्रायोगिक पिकाच्या पीक पाहणीचे काम हे अपूर्ण असेल तर त्या ठिकाणी आपण प्रायोगिक पिकाच्या पेरणी झालेल्या सर्वे नंबरची यादी आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपण पद्धतीने त्या ठिकाणी सर्वे नंबरची निवड करू शकतो. अशा वेळेस त्या गावातील एकूण सर्वे नंबरची संख्या लक्षात घेऊन त्याच्या अंकानुसार रँडम पुस्तिकेतील नेमून दिलेल्या स्तंभावरून आपण एकूण अनुक्रमांकाचे अंक एवढा किंवा त्याच्या आतील 2 रँडम नंबर निवडतो आणि हे रँडम नंबर म्हणजेच त्या गावातील प्रायोगिक पिकाखाली जे निवडलेले 2 सर्वे नंबर आहेत ते आपण समजतो. परंतु अशा निवडलेल्या सर्वे नंबरमध्ये किंवा गट नंबरमध्ये जर प्रायोगिक पिकाचा पीक पेरा झालेला आहे किंवा नाही याची माहिती क्षेत्रीय कर्मचाऱ्याला नसते. त्यामुळे त्या ठिकाणी आपण निवडलेल्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी आपण जे प्रायोगिक पिकाचे पीक कापणी प्रयोग घेत आहोत ते पीक आहे किंवा नाही याची खात्री करणे हे महत्त्वाचे असते. आणि निवडलेला सर्वे नंबर आणि समजा आता आपण सर्वे नंबर निवडला तर त्याच्यामध्ये पोट हिस्से पडलेले असतील तर त्या ठिकाणी निवडलेला सर्वे नंबर किंवा गट नंबरच्या शेतात जर एकापेक्षा जास्त पोट हिस्सात प्रायोगिक पिकाची पेरणी झालेली असेल तर अशा पोट हिस्सांची पुन्हा चढत्या क्रमाने यादी तयार करून आपण त्या ठिकाणी त्याला अनुक्रमांक देतो आणि पद्धतीनुसार प्रत्येकी एक पोट हिस्सा निवडतो. परंतु अशा शेताचे एकाच पोट हिस्सातील प्रायोगिक पीक असेल तर त्या ठिकाणी रँडम नंबरनुसार निवडण्याची गरज भासत नाही किंवा गरज नसते. रँडम नंबरनुसार निवडलेल्या सर्वे नंबर किंवा गट नंबरमध्ये जर पीक पेरा नसेल तर तो रँडम नंबर आपण रद्द करून त्याच्या पुढचा रँडम नंबर निवडून त्या ठिकाणी आपण पीक कापणी प्रयोग घेऊ शकतो. सर्वे नंबर किंवा गट नंबरची निवड करत असताना जर रँडम आकडा हा 0 आला असेल तर तो आपण वगळणे आवश्यक आहे. कारण की 0 नंबरचा सर्वे नंबर किंवा अनुक्रमांक नसतो त्यामुळे त्या ठिकाणी आपण तो वगळतो. परंतु जेव्हा आपण प्लॉटची आखणी करतो त्यावेळी मात्र लांबी किंवा रुंदी करता जर आपण रँडम काढत असेल आणि त्या ठिकाणी जर 0 आकडा आले तर तो आपण वगळण्याची गरज नसते. सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडीबाबत काही सूचना. काही अपरिहार्य कारणामुळे निवड झालेल्या गावामध्ये पीक पेरणीचे काम वेळेवर पूर्ण झालेले नाही म्हणून सर्वे नंबर निवडीचे काम कोणत्याही परिस्थितीत खोळंबून ठेवू नये. मिश्र पिकाच्या बाबतीत सर्वे नंबरची निवड करताना चूक होण्याची शक्यता असते. त्या बाबतीत प्रयोगाचे पीक हे मिश्र पीक असल्यास ते 30% किंवा त्यापेक्षा जास्त असेल याची खात्री करून त्या ठिकाणी आपण सर्वे नंबरची निवड प्रयोगासाठी करणे आवश्यक असते. समजा निवडलेल्या सर्वे नंबर गट नंबरमध्ये शेताचे वेगवेगळे तुकडे आहेत तर त्या ठिकाणी आपण एकापेक्षा जास्त तुकड्यात विभागलेल्या शेतामध्ये अनेक तुकड्यामध्ये पिकांचा पेरा असेल तर अशा वेळेस शेताच्या नैऋत्य कोपऱ्यातील तुकड्यापासून
सुरुवात करून आपण पश्चिमपासून पूर्वेकडे क्रमाने येणाऱ्या तुकड्यांना अनुक्रमांक देऊन त्या ठिकाणी आग्नेय दिशेने गेल्यास सर्वात प्रथम येणाऱ्या आणि जवळच्या तुकड्याची त्या ठिकाणी निवड करतो. आता याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 7, 8, 9, 10 असे शेताचे 10 तुकडे. तर याच्यामध्ये नैऋत्य कोपऱ्याकडून म्हणजे पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे जाताना 1 नंबर 2 नंबर. आता समजा आपलं सोयाबीनचा प्रायोगिक पीक आहे तर सोयाबीनचा आपण या ठिकाणी जर तुकडा निवडायचा म्हटलं तर या ठिकाणी आपण 4 नंबरच्या तुकड्याची निवड करू शकतो. आपण 10 नंबरचा तुकडा निवडू शकत नाही. समजा 4 नंबर तुकड्यात सोयाबीन नसते तर आपण 10 नंबरच्या तुकड्यावर जाऊ शकलो असतो. अशा पद्धतीने आपण एका शेतामध्ये जर वेगवेगळे तुकडे असतील तर त्याची निवड करताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. यामध्ये पीक कापणी प्रयोगाकरिता शेताची व्याख्या तयार करण्यात आली. शेत म्हणजे जमिनीचा असा एक निराळा तुकडा की ज्यात पीक कापणी प्रयोगाच्या विशिष्ट पिकाची लागवड अथवा पेरणी झालेली असेल आणि तो जमिनीचा तुकडा चारही बाजूनी बांध किंवा अन्य पिकांचे तुकडे किंवा पडीत जमिनीने सीमित झालेला असेल. म्हणजे जमिनीचा असा एक तुकडा की त्याच्या चारही बाजूने तो सीमित झालेला असेल. मग तो वेगळ्या पिकाने असेल किंवा बांधाने असेल किंवा पडीत जमिनीने असेल तर त्याला आपण प्रायोगिक पिकाची निवड करत असताना त्या ठिकाणी शेताचा एक निराळा तुकडा त्याला संबोधतो आणि त्या ठिकाणी आपण पीक कापणी प्रयोग राबवतो. काटकोन चौकोनातील शेत पिकाखालील क्षेत्र अंदाजे काटकोनी चौकोनी असल्यास शेतातील पीक उजव्या हाताला व समोरील अशा प्रकारे नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून उभे राहून त्या ठिकाणी आपण नैऋत्य कोपऱ्यापासून शेताची लांबी आणि रुंदी मोजतो. परंतु काटकोन चौकोनातील शेत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्लॉट टाकणे सोपे जाते. परंतु जर अनियमित आकाराचा शेत असेल तर त्या ठिकाणी शेताचा आकार हा अनियमित असेल तर सदर शेत अशा काल्पनिक काटकोन चौकोनात आखावे की ज्यामध्ये प्रायोगिक पिकाचा संपूर्ण पेरणी केलेला भाग येईल आणि हा काटकोन चौकोन उजव्या हाताला व समोरील अशा प्रकारे शेताच्या नैऋत्य कोपऱ्यावर उत्तरेकडे तोंड करून उभे राहावे आणि त्या नैऋत्य कोपऱ्यापासून शेताची लांबी आणि रुंदी मोजावी. आणि या शेताचा काटकोन चौकोनाचा जो कच्चा आराखडा तयार करतो तो तक्ता 1 सोबत आपण जोडणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे अनियमित प्लॉटमध्ये आपण एक काल्पनिक काटकोन तयार करून त्या ठिकाणी प्लॉटची आखणी करू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिकासाठी आपण पीक कापणी प्रयोग टाकत असतो. त्याची प्लॉटचे जे मोजमाप आहे ते वेगळे आहेत. त्याच्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका, गहू, हरभरा या पिकांसाठी 10 बाय 10 मीटरचा प्लॉट आपण पीक कापणी प्रयोगासाठी घेतो. या ठिकाणी कापूस आणि तूर हे जर पीक असेल तर त्या ठिकाणी आपण 20 मीटर बाय 10 मीटर म्हणजे 20 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदीचा प्लॉट घेतो. त्याच्यानंतर उडीद, मूग आणि सोयाबीन या पिकाकरिता जर पीक कापणी प्रयोग राबवत असेल तर त्या ठिकाणी 10 मीटर लांबीचा आणि 5 मीटर रुंदीचा 10 बाय 5चा प्लॉटची निवड करतो. त्याच्यानंतर ऊस, कांदा, टोमॅटो या पिकाकरिता 5 बाय 5 मीटरचा आणि केळीच्या पिकासाठी जर असेल प्रत्येकी 7 झाडाचे समूह अशा पद्धतीने आपण पीक कापणी प्रयोगासाठी वेगवेगळ्या प्लॉटचे माप घेतो. आपण पीक कापणी प्रयोग राबवत असताना त्या ठिकाणी दिशा खूप महत्त्वाची आहे. आपण नैऋत्य दिशेवरून आपण प्लॉटची आखणी करत असतो त्यामुळे आपल्याला दिशा माहीत असणे आवश्यक आहे. या पद्धतीने आपण दिशा आपल्या लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे आणि या दिशेचा वापर करूनच आपण योग्य पद्धतीने प्लॉटची आखणी करणे महत्त्वाचे आहे. पीक कापणी प्रयोगासाठी प्लॉट टाकण्याची पद्धत. प्रयोगासाठी रॅन्डम पद्धतीने निवडलेल्या शेतावर जेव्हा आपण प्रत्यक्ष जातो त्या ठिकाणी त्या शेताची लांबी आणि रुंदी ही मीटरमध्ये मोजून घ्यावी. प्रत्यक्ष असलेल्या शेताच्या लांबीमधून पीक कापणी करावयाच्या प्लॉटची लांबी आणि शेताच्या रुंदीमधून पीक कापणी करावयाच्या प्लॉटची रुंदी वजा करावी. उदाहरणार्थ पीक कापणी प्रयोग आयोजित करण्यासाठी आपल्याला आखणी करावयाच्या प्लॉटची लांबी ही 10 बाय 10 मीटर असेल तर त्या ठिकाणी शेताच्या लांबीमधून 10 मीटर आणि शेताच्या रुंदीमधून 10 मीटर वजा करणे आवश्यक आहे. तसेच पीक कापणी प्रयोग आयोजित करण्यासाठी आखणी करावयाच्या प्लॉटची लांबी 10 मीटर आणि रुंदी 5 मीटर असेल तर त्या शेताच्या लांबीमधून 10 मीटर आणि रुंदीमधून 5 मीटर वजा करणे आवश्यक आहे. समजा प्रत्यक्ष शेताची लांबी ही 90 मीटर असेल आणि
प्रत्यक्ष शेताची रुंदी ही 35 मीटर असेल. समजा आपण पीक कापणी प्रयोगाचे पीक हे 10 किंवा 12 आहे, तर त्या ठिकाणी पीक कापणीसाठी निर्धारित प्लॉटचा आकार हा 10 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदी असतो. त्यामुळे शेताच्या लांबीमधून प्लॉटची लांबी वजा जाऊन म्हणजे 90 मीटर वजा 10 मीटर 80 मीटर आणि शेताच्या रुंदीमधून प्लॉटची रुंदी म्हणजे 35 मीटरमधून 10 मीटर वजा करून त्या ठिकाणी 25 मीटर अशा प्रकारे वजाती केल्यानंतर येणारी लांबी ही 80 मीटर आणि रुंदी 25 मीटर ही रँडम टेबलमधून स्वतंत्र रँडम आकडा निवडण्यासाठी आपण प्लॉट निवडायचा. रँडम त्या पानावरून पान नंबर 4 वरून आपण त्या ठिकाणी प्लॉट टाकण्यासाठी रँडमची जोडी निवडणार आहोत. कापणी प्रयोग करावयाच्या पिकाच्या शेताच्या लांबीमधून प्लॉटची लांबी आणि शेताच्या रुंदीमधून रुंदी वजा करून येणारी लांबी आणि रुंदीसाठी रँडम पुस्तकातील टेबलमधून आपण स्वतंत्र रँडम नंबर काढा. उदाहरणार्थ लांबीचा रँडम हा 34 आणि रुंदीचा रँडम हा 19 निवडला असेल तर त्या ठिकाणी कापणीच्या प्लॉटची प्रथम लांबी निवडावी आणि नंतरच रुंदी निवडावी. नंतर शेताच्या नैऋत्य कोपऱ्यापासून आपण निवडून आलेल्या रँडम लांबीच्या आकड्या इतके म्हणजे 34 मीटर शेताच्या लांबीच्या दिशेने जाऊन तेथे खून करावी आणि या खुणेपासून शेताच्या रुंदीच्या दिशेने रँडम रुंदीच्या आकड्या इतके म्हणजेच 19 मीटर जाऊन त्या ठिकाणी पहिली खुंटी रोवावी. ही खुंटी असेल ती आपल्या प्रत्यक्ष प्लॉट टाकावायचा त्या प्लॉटच्या नैऋत्य कोपऱ्यावरची खुंटी राहील. अशा पद्धतीने या चित्रामध्ये दिसते त्या पद्धतीने आपण लांबीच्या दिशेने 34 मीटर आणि त्यानंतर तिथून रुंदीच्या दिशेने 19 मीटर जाऊन त्या ठिकाणी आपण पहिली खुंटी क्रमांक 1 ठोकलेली आहे. त्याच्यानंतर या पहिल्या खुंटीपासून पुढे लांबीच्या व रुंदीच्या दिशेने कापणी करावयाच्या पिकाच्या प्लॉटची आखणी करणे आवश्यक असते. जर पीक कापणी प्रयोगासाठी निवडलेले शेत हे अनियमित आकाराचे असेल आणि लांबी अथवा रुंदी किंवा दोन्हीमुळे प्लॉट व्यवस्थित बसत नसेल तर त्या ठिकाणी लांबी आणि रुंदीसाठी निवडलेली रँडमची जोडी ही बदलावी आणि त्या ठिकाणी नवीन रँडम जोडी निवडणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्लॉटची आखणी करत असताना पहिल्या खुंटीपासून शेताच्या लांबीच्या दिशेने पुढे लांबीस समांतर जाऊन प्लॉटच्या लांबीचे जे अंतर असेल, समजा आपला प्लॉट 20 बाय 10 मीटरचा असेल तर त्या ठिकाणी लांबीच्या दिशेने 20 मीटर जावे. 10 बाय 10चा असेल तर त्या ठिकाणी आपण लांबीच्या दिशेने 10 मीटर जावे किंवा 5 मीटर असेल तर त्या ठिकाणी 5 मीटर जाऊन त्या ठिकाणी या चित्रामध्ये दिसते त्या पद्धतीने दुसरी खुंटी रोवणे आवश्यक असते. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पीक कापणी प्लॉटची लांबी निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी आपणास प्लॉटची रुंदी सुद्धा निश्चित करायची असते आणि परंतु प्लॉटची रुंदी ही निश्चित करणे अथवा प्लॉटची आखणी ही अगदी काटकोन चौकोनात होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्लॉटच्या कर्णाचे परिमाण माहीत असणे आवश्यक आहे. समजा आपला 10 बाय 10चा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी प्लॉटचा कर्ण हा 14.14 मीटर येतो. 10 बाय 5 मीटरचा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी 11.18 मीटर हा कर्ण येतो आणि समजा 5 बाय 5 मीटरचा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी 7.07 मीटर एवढ्या लांबीचा त्या ठिकाणी कर्ण येतो. आपणास प्लॉटची आखणी अथवा तिसऱ्या आणि चौथ्या खुंटीची जागा निश्चित करण्यासाठी हे पहिल्याच खुंटीवरून करणे आवश्यक आहे. तिसऱ्या खुंटीची जागा निश्चित करण्यासाठी आपण मोजणी टेपची 0 साखळी टेपचे पहिले टोक हे पहिल्या खुंटीवर पकडून त्या ठिकाणी मोजणी टेपचे दुसरे टोक आणि प्लॉटची रुंदी व प्लॉटचा कर्ण इतक्या परिणामाच्या अंतरावर मोजणी टेपचे तिसरे टोक धरावे. म्हणजे आपल्या प्लॉटची रुंदी 10 मीटर आहे प्लस आपला कर्ण 14.14 म्हणजे आपला टेपचे जे तिसरे टोक आहे ते 24.14 मीटरवर पकडणे आवश्यक आहे. आपल्या 2 खुंट्या फिक्स झाल्यानंतर आपण तिसरी खुंटी रोवण्यासाठी काटकोन त्रिकोणाचा वापर करण्यासाठी त्या ठिकाणी पहिल्या खुंटीवर 0, दुसऱ्या खुंटीवर 10 आणि तिसऱ्या खुंटीवर 24.14 अशा पद्धतीने जर आपण टेप पकडला तर त्या ठिकाणी आपल्याला 3 नंबरची खुंटी मिळते. आता पहिल्या खुंटीवर मोजणीचे टेप 0 आणि दुसऱ्या खुंटीवर टेपचे तिसरे टोक पकडले तर त्या ठिकाणी प्लॉटची रुंदी आणि प्लॉटचा कर्ण धरून जर आपण त्या ठिकाणी टेप सरळ ताणला तर त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या टोकावर प्लॉटची तिसरी खुंटी मिळते आणि त्या ठिकाणी आपण तिसरी खुंटी रोवणे आवश्यक आहे. आता प्लॉटच्या चौथ्या खुंटीची जागा निश्चित करण्यासाठी आपण
मोजणी टेपची शून्य साखळी हे म्हणजे टेपचे पहिले टोक हे पहिल्या खुंटीवर आणि त्याच्यानंतर जे 24.14 आहे ते दुसऱ्या खुंटीवर आणि आपण 14.14 वर चौथी खुंटी या पद्धतीने जर आपण टेप ताणला तर त्या ठिकाणी आपल्याला चौथ्या नंबरची आता पहिल्या खुंटीवर आपण टेपचे पहिले टोक धरले आणि दुसऱ्या खुंटीवर तिसरे टोक धरले तर त्या ठिकाणी मोजणी टेप सरळ ताणला असता त्या ठिकाणी आपल्याला चौथी खुंटी मिळते. अशा पद्धतीने आपण पीक कापणीची आखणी करत असताना काटकोन चौकोनामध्ये होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आखणी करतो आणि आपल्याला त्या ठिकाणी चारही खुंट्या मिळतात. उभ्या शेतात किंवा उभ्या पिकामध्ये पीक कापणी प्रयोगाचा प्लॉट टाकण्याच्या पद्धतीमध्ये आपण लांबीच्या दिशेने जसं आडवं गेलो होतो त्या पद्धतीने उभं जायचं आणि त्या ठिकाणी आपण लांबीच्या दिशेने 34 मीटर, रुंदीच्या दिशेने 19 मीटर आणि ज्या पद्धतीने आपण प्लॉट टाकला त्याच्या 4 खुंट्या दिल्या त्या पद्धतीने आपण याही पद्धतीमध्ये खुंट्याची आखणी करू शकतो. अशा पद्धतीने आपण 10 बाय 10 मीटरचा प्लॉट त्या ठिकाणी टाकला तर त्या ठिकाणी बरोबर काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण दोन्ही बाजूचे कर्ण मोजले तर 14.14 कर्ण आले की नाही एक वेळा पाहून त्या ठिकाणी आपण कन्फर्म करू शकतो. पीक कापणी प्रयोगासाठी 10 बाय 5 मीटरचा प्लॉट असेल तर याच पद्धतीने आपण पहिली खुंटी रोवल्यानंतर दुसरी खुंटी आपल्या लांबीच्या दिशेने समांतर जाऊन 10 मीटरवर दुसरी खुंटी रोवतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जो कर्ण आहे तो 11.18 पाहिजे त्या पद्धतीने आपण पहिल्या खुंटीवर 0 पकडून दुसऱ्या खुंटीवर जर 16.18 पकडला तर त्या ठिकाणी 5 मीटरवर जी टेप ताणल्यानंतर येईल त्या ठिकाणी आपण तिसरी खुंटी रोवू शकतो. त्याच पद्धतीने पहिल्या टोकावर पहिल्या खुंटीवर 0 पकडून दुसऱ्या खुंटीवर आपण 16.18 पकडले तर त्या ठिकाणी टेप ताणला असता त्या ठिकाणी जी चौथी खुंटी आपल्याला 11.18 वर मिळून जाते. अशा पद्धतीने काटकोन त्रिकोणामध्ये आपण काटकोन चौकोन तयार करून या ठिकाणी आपण प्लॉटची आखणी करू शकतो. त्याच्यानंतर मिश्र पिकाच्या बाबतीत मिश्र पीक जर असेल तर त्या ठिकाणी पिकांच्या एकूण रांगा मोजणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर शेतातील प्रायोगिक पिकाच्या रांगा मोजाव्या म्हणजे सर्वप्रथम आपल्या शेतामध्ये ज्या मिश्र पिकाच्या रांगा आहेत त्या मोजून घ्यायच्या. त्याच्यानंतर प्रायोगिक पिकाच्या रांगा मोजून घ्यायच्या आणि त्यानंतर 10 मीटर अंतरामध्ये येणाऱ्या प्रायोगिक पिकाच्या रांगा ह्या मोजायच्या. त्या रांगाच्या आकड्यातून 1 वजा करून त्या ठिकाणी आपण समजा 10 मीटरमध्ये 2 रांगा बसत असतील तर त्या 2 मधून 1 मायनस करून येणारा आकडा हा आपण B3 मधून मायनस B3 असेल आणि येणारा आकडा हा B3 असेल आणि त्यानंतर आपण B2 मधून B3 वजा करून येणाऱ्या अंकाचा रँडम काढावा. म्हणजे आपल्या एकूण प्रायोगिक पिकाच्या रांगामधून आपण जो 10 मीटर मधील रांगा आहे त्या रांगामधून 1 वजा करून जो आकडा येतो तो एकूण रांगामधून मायनस करायचा आणि येणाऱ्या रँडम नंबरची शेतातील प्रायोगिक पिकाची रांग निवडून त्यानंतर आपण रांगेची नैऋत्य कोपऱ्यापासून संपूर्ण लांबी मोजून त्या ठिकाणी आपण प्लॉट टाकतो. समजा या रांगेची लांबी ही 100 मीटर असेल तर त्या ठिकाणी आपण प्रायोगिक पिकाच्या रँडम रांगेच्या लांबीमधून पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटची लांबी म्हणजे या ठिकाणी 20 मीटर आहे तर ती वजा करून येणारा अंक हा 80 आणि या 80चा आपण रँडम नंबर काढतो. आलेल्या रँडम नंबर मधून मीटर बिंदूवर त्या प्रायोगिक पिकाच्या रांगेची पीक कापणी प्रयोगासाठी जे प्लॉटची पहिली खुंटी आहे ती रोवतो आणि त्यानंतर पहिल्या खुंटीपासून 10 मीटर रुंदीत बसणाऱ्या प्रायोगिक पिकाच्या रांगा आपण जेव्हा 10 मीटरमध्ये मोजल्या होत्या तेव्हा त्या ठिकाणी 2 रांगा बसल्या तर त्या 2 रांगा मोजून त्या ठिकाणी आपण रांगेचे पीक अथवा मिश्र पीक असलेला प्लॉट हा निश्चित करून त्या ठिकाणी 20 बाय 10चा प्लॉट निश्चित होईल अशा पद्धतीने टाकू शकतो. त्या ठिकाणी रुंदी ही 10 मीटरच येईल असं नाही, त्या ठिकाणी रुंदी कमी जास्त होऊ शकते कारण की आपल्याला 10 मीटर मध्ये बसणाऱ्या ज्या रांगा आहेत त्या रांगाच फक्त घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्लॉटची रुंदी विचारात न घेता फक्त लांबी ही बरोबर 20 मीटर राहील या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्लॉट टाकणे आवश्यक आहे. मिश्र पिकासह शेतातील एकूण पिकाच्या रांगा व तथा फक्त प्रायोगिक पिकाच्या एकूण रांगा याचे गुणोत्तराचे प्रमाणानुसारच प्रायोगिक पिकाची टक्केवारी निश्चित करणे आवश्यक आहे. मिश्र पिकामध्ये प्लॉटची आखणी करण्यासाठी प्रायोगिक पीक हे किमान 30% असणे आवश्यक आहे. प्रयोगाचे विहित तक्ते भरताना
आपण प्रायोगिक पिकाची व इतर मिश्र पिकाची टक्केवारी नमूद करणे आवश्यक असते. पीक कापणी प्रयोग राबवत असताना काही गोष्टींची त्या ठिकाणी दक्षता घेणे आवश्यक आहे. रँडम पद्धतीच्या तत्वावर आधारित पिकाच्या प्रति हेक्टरी उत्पादनाचे यथार्थ आणि वस्तुनिष्ठ अंदाज मिळतात हे सर्वश्रुत आहे, परंतु निवडलेल्या गावातील प्लॉटचे उत्पन्न नोंदणीचे काम मात्र विहित पद्धतीने खात्याच्या सूचनेनुसार आणि निर्धारित वेळापत्रकानुसार झाले तरच त्या ठिकाणी उत्पन्नाचे यथार्थ आणि वस्तुनिष्ठ अंदाज मिळणे, अन्यथा त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ अंदाजावर गंभीर आणि विपरीत परिणाम होऊ शकतात. प्रयोगासाठी आधी निवडलेले गाव अथवा शेत किंवा प्लॉट विशिष्ट कारण असल्याशिवाय रद्द करू नये किंवा त्याऐवजी दुसरे प्लॉट किंवा शेत निवडू नये. निवडलेल्या गावाला क्षेत्रीय कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष भेट देऊन शेताची व प्लॉटची निवड करावी आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष नोंदणी तक्ता क्रमांक 1 मध्ये घेऊन तक्ता क्रमांक 1 मधील माहिती शेतकऱ्याला प्रत्यक्ष विचारूनच भरणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगासंबंधी घ्यावयाच्या विशेष दक्षतामध्ये त्या ठिकाणी प्रायोगिक पिकाची प्रत्यक्ष कापणी वेळेचे प्लॉटची आखणी करावी आणि सीमांकन साठी त्याचे 4ही कॉर्नरला खुंट्या रोवयाने भोवताली एक मजबूत दोरी बांधून त्या ठिकाणी बांधलेल्या दोरीच्या भोवताली फिरून प्लॉटच्या बाहेरील ताटे किंवा प्लॉटमध्ये येणार नाही अशा पद्धतीने हाताने बाहेर सारून त्या ठिकाणी आपण पीक कापणीच्या वेळी फक्त आखणी केलेल्या प्लॉटमधीलच पिकाची उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्लॉट टाकतो. प्लॉटच्या सीमांकनासाठी तात्पुरत्या स्वरूपाची ओळख किंवा चिन्हाची तरतूद केल्यास पिकाची कापणीपर्यंत ती नष्ट होतात, त्यामुळे त्यामध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून तो शक्यतो प्लॉटची कापणीच्या वेळेसच आपण त्या ठिकाणी जर आखणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने उत्पन्न घेता येईल. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी प्रायोगिक पीक कापणीस तयार असताना निवड केलेल्या गावी वेळेवर भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकाची कापणी होण्यापूर्वी त्या प्लॉटची कापणी स्वतः हजर राहून करून घेणे आवश्यक आहे. निवडलेल्या सर्वे नंबरमधील पिकाची कापणी जर संबंधित शेतकऱ्याने पूर्वसूचना न देताच केली असेल तर त्याऐवजी दुसरा प्लॉट निवडू नये. पीक कापणी प्रयोगासाठी निवडलेल्या सर्वे नंबरमधील पीक हे जर प्लॉट टाकल्यानंतर जळून गेले अथवा अन्य कारणाने नष्ट झाले तर त्याऐवजी दुसरा सर्वे नंबर न निवडता त्या ठिकाणी अशा प्लॉटचे उत्पन्न हे 0 गृहीत धरून तसे तक्ता क्रमांक 2 मध्ये नमूद करावे आणि त्याचा पंचनामा करून याची प्रत एक तक्ता नंबर 2 सोबत जोडणे आवश्यक असते. पीक कापणी प्रयोगाची अचूकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रत्यक्ष पीक कापणीच्या वेळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी त्या प्रायोगिक प्लॉटचे पर्यवेक्षण अधिकारी त्याबरोबर इतर ग्रामपातळीवरील सदस्यांना समक्ष बोलवून त्या ठिकाणी पिकाची कापणी किंवा मळणी करणे आवश्यक असते. तक्ता क्रमांक 2 वर संबंधित शेतकरी पर्यवेक्षण अधिकारी तथा ग्रामपातळीवर समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन तो तक्ता सादर करणे आवश्यक आहे. यासाठी पीक कापणी प्रयोगाच्या कापणीची तारीख ही संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सर्व संबंधितांना वेळेत कळविण्याची दक्षता घेणे आवश्यक असते. आणि जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये समजा उदाहरणार्थ अतिवृष्टी, पूर, अवर्षण, रोग किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव किंवा इतर काही कारणामुळे जर पीक नष्ट झाले असेल तर त्या ठिकाणी सदर पिकाचे उत्पन्न हे 0 उत्पादन येते आणि त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांनी नष्ट झाल्यामुळे सदर पीक मोडून दुसऱ्या पिकाची जमीन तयार केली असेल तर त्या ठिकाणी सदर प्रायोगिक पिकाच्या पीक कापणी प्रयोगासाठी जे निवडलेले शेत असते त्या शेतामध्ये मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये पीक कापणी प्रयोगाचे आयोजन करून वस्तुनिष्ठ उत्पादन नोंदविणे आवश्यक आहे आणि जर उत्पादन 0 येत असेल तर ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेणे आवश्यक असते. अशा पद्धतीने आपण पीक कापणी प्रयोग करत असताना त्या ठिकाणी या पद्धतीने पीक कापणी प्रयोग राबविणे आवश्यक आहे. अनावधानाने किंवा अतिविश्वासामुळे काही चुका होतात. त्यामध्ये पीक कापणी प्लॉटचे अपेक्षित आकारमान हे 10 बाय 10 मीटर ज्या पद्धतीने आपल्याला दिले आहे 10 बाय 10 मीटर असेल, 20 बाय 10 मीटर असेल किंवा 10 बाय 5 मीटर असेल तर त्या पद्धतीनेच आपण आकारमान घेऊन त्या ठिकाणी प्लॉटची कापणी करणे आवश्यक आहे. कधी कधी काय करतात 10 बाय 10 मीटरचा प्लॉट असतो परंतु प्रत्यक्ष कापणी केलेल्या प्लॉटचे आकारमान हे 1 बाय 1 मीटर. स्वतःच्या सुविधेचा विचार न करता किंवा स्वतःचा तर्क न लावता खात्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निर्धारित मोजमापानुसारच प्लॉटची आखणी केली तर त्या ठिकाणी नक्की आपण चुका टाळू शकतो. मिश्र पिकाचे प्रमाण निर्धारित करण्यासाठी आपण काही पिकाची लागवड ही मिश्र पद्धतीने उदाहरणार्थ कापूस तूर, सोयाबीन तूर
अशा वेळी पीक कापणीसाठी निर्धारित मुख्य पिकाचे प्लॉटमधील मिश्र पिकाचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक असते, जेणेकरून मुख्य पिकाचे कापणी पश्चात उत्पादनाविषयी तक्ता क्रमांक 2 मध्ये जेव्हा माहिती भरतो त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही आणि अशा स्वरूपाच्या चुकासाठी कृषी आयुक्तालय स्तरावरून दुरुस्तीसाठी म्हणून तक्ते परत येतात आणि अशा पद्धतीने तक्ता सादर करताना वेळेचे बंधनही पाळणे आवश्यक असते. पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीचा वापर अधिसूचित मंडळातील शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठीच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी होतो. त्यामुळे आपली चूक किंवा आपले तक्ते सादर करण्यात झालेल्या विलंबामुळे आपल्याच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तक्ता क्रमांक 1 आणि तक्ता क्रमांक 2 सादर करण्याच्या समय मर्यादेचे पालन करणे खूप आवश्यक असते. तक्ता क्रमांक 1 हा खरीप हंगामामध्ये 15 ऑगस्ट आणि रब्बी हंगामामध्ये 15 डिसेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे आणि तक्ता क्रमांक 2 हा दोन्ही हंगामातील कापणीनंतर लगेच 2 दिवसाच्या आत आपण त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण पीक कापणी प्रयोग राबवून आपल्या उत्पन्नाचे योग्य पद्धतीने अंदाज आपण कळवू शकतो आणि सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा वापर करून या पद्धतीने जर पीक कापणी प्रयोग राबवले तर योग्य पद्धतीने योग्य प्रकारे आणि योग्य आकडेवारी जाऊन त्या ठिकाणी आपल्या नक्कीच त्याचा फायदा होईल आणि आपल्या पीक कापणी प्रयोगामुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षण भेटण्यास मदत होईल. त्याबरोबरच जे काही वेगवेगळे लाभ आहेत ते लाभ मिळण्यासाठी त्या आकडेवारीचा उपयोग होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि शासनालाही त्याची मदत होईल. धन्यवाद.